आपल्याला ताप आला, अंग दुखतंय, की आपण डॉक्टरकडे जातो ना. कारण आपल्याला ठाऊक असतं, आजाराचं बरोबर निदान झालं तरच योग्य औषध मिळतं. तसंच आपल्या शेतीचंही आहे. पण इथे डॉक्टर कोण? तर ती आहे माती परीक्षण. माती परीक्षण केल्यावर कळतं, आपल्या शेतात कोणती पोषणतत्वं कमी आहेत, कोणती पुरेशी आहेत. मग खतांचा वापर ही अचूक रीत. नाहीतर अंदाजाने खतं टाकली, की खर्च तर वाढतोच, पण फायदा काहीच नाही. मातीला जे लागतं तेच दिलं तर माती समाधानाने पिकं देते. आणि हो, उगाच भरमसाठ रासायनिक खतं टाकून काहीच होत नाही. उलट माती थकते, जमीन कमजोर होते. त्यापेक्षा शहाणपण काय? माती परीक्षण करा, गरजेनुसारच खत वापरा आणि शक्यतो नैसर्गिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. थोडं समजून घेतलं तर खतावरचा खर्च निम्मा होतो आणि उत्पन्न दुप्पट. माती परीक्षण करा, खतावर खर्च कमी, उत्पन्न दुप्पट. माती समजली तर शेती समृद्ध होते. रासायनिक खतांचा अतिवापर थांबवा. माती वाचवा, पिकं वाढवा. तुमच्या शेतीचं ज्ञान वाढवण्यासाठी आजच डिजिटल कृषयोग या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.